माहिती आहे का गे काय असतं? गे म्हणजे काय? नाही. LGBTQ काहीच नाही. असेक्शुअल, बाय, पॅन, LGBTQ बद्दल नाही. ट्रान्स वुमन आणि ट्रान्स मेन म्हणजे काय? मेन म्हणजे मला फारशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे या रिलेटेड. हे अरे कट करते मला नाही माहिती. शाळेच्या पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात, पण काही गोष्टी अजूनही हरवल्यासारख्या वाटतात. समाजामध्ये LGBTQ कम्युनिटीची ओळख अजूनही स्पष्ट नाही. अनेक प्रश्न विचारले जातात, पण अनेक उत्तरं कधीच दिली जात नाहीत. हीच उत्तरं शोधण्यासाठी आहे रेनबो स्टोरी, जिथे भेटतील वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या संघर्षांचे आणि वेगवेगळ्या प्रवासांचे अनुभव. प्रेमाच्या परिभाषेत लिंगाचं काय काम, पण समाज मात्र अजूनही हे स्वीकारायला तयार नाही. आजच्या एपिसोडमध्ये भेटूयात प्रतीकला, एक गे तरुणाला ज्याने प्रेम, संघर्ष आणि स्वतःची ओळख सापडण्याचा प्रवास कसा केला हे आपण पाहणार आहोत. ही आहे खरी ओळख शोधण्याची गोष्ट. स्वागत आहे रेनबो स्टोरी मध्ये. सो वेलकम सगळ्यांचं रेनबो स्टोरी आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहे प्रतीक. सो प्रतीक, वेलकम. माझा तुला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं गे म्हणजे काय, आपल्या ऑडियन्सला सांगशील? सी, गे इज अ टर्म ज्याच्यामध्ये पुरुषांबद्दल पुरुषांना आकर्षण असते. ते पुरुष असतात पण त्यांना पुरुषांकडे आकर्षण असते. दॅट्स इट, सिम्पल एज दॅट. ओके, कूल. सो मग तुझी प्रोसेस कशी होती लहानपणी? तुला कधी जाणवलं? बेसिकली मला जाणवलं खूप आधी, पण मी ही म्हणजे मी कोणाशी बोललो नाही याच्याबद्दल. कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट जेव्हा तुम्हाला वाटतं असं की यू आर डिफरंट, तुम्ही थोडे वेगळे आहात आणि तुम्ही शोधत असता तुमच्या आजूबाजूला की कोणी तुमच्यासारखं आहे का, कोणाशी बोलावं. अँड इट्स नॉट व्हेरी नॉट व्हेरी कॉमन. तर कोणाशी पण बोलायला याच्याबद्दल खूप भीती वाटते. आणि भीती बाहेरच्यांशी सोडून घरच्यांपासून सुरुवात होते. तर हे खूप डिफिकल्ट आहे. पण फॉर मी माय फॅमिली वॉज सपोर्टिव्ह. माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह होती. खूप नंतर मी पण खूप त्रास सहन केला आहे सुरुवातीला. पण पेशन्स ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कधीतरी थिंग्स गो ओके. फॉर मी माय मम्मा वॉज नॉट टॉकिंग. माझी आई माझ्याशी बोलत नव्हती 3 वर्ष. मग हळूहळू तिने ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि मग थिंग्स चेंज्ड. तू आता फॅमिलीबद्दल बोललास. मला सांगशील की मग घरी तू कसं सांगितलंस आणि मग मम्माची आणि तुझी जेव्हा मम्माने एक्सेप्ट केलं, सो तो एक तुमचा काहीतरी एक पॉईंट असेल की तेव्हा तुला वाटलं आता ओके, आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, मम्मा इज ओके. सो काय इन्सिडेंट होता तेव्हा? मला आता पण नाही वाटत एव्हरीथिंग इज ओके. मम्मा इज ओके, बट एक्सटेंडेड फॅमिली आज पण मला लग्नासाठी विचारतात. खूप लोकांना माहिती आहेत. मी इंटरव्ह्यू पण दिलेला आहे BBC न्यूजसोबत, लाईक विथ व्हेरियस न्यूज चॅनल्स. तरी पीपल डोंट एक्सेप्ट. काही एक्सटेंडेड फॅमिली एक्सेप्ट नाही करत. ते आता पण माझ्यासाठी लाईक प्रपोजल आणत आहेत की हे बघ ते बघ. आणि लांब जायची गोष्ट नाही तर माझे क्लोज जे फॅमिली मेंबर्स आहेत ते पण हे करतात. तर इट्स डिफिकल्ट. खूप सोपं नाही आहे. कारण आईला पण त्रास होतो जेव्हा लोक आईला प्रश्न विचारतात. ती मला नाही सांगत या गोष्टी, पण तिला त्रास होतो. आता आपण ह्या सगळ्याबद्दल बोलतोय, तर मग असं किती वेळा झालं की तुझा मेंटल ब्रेकडाऊन झालाय किंवा मग सायकॅट्रिस्टची गरज पडली आहे, किंवा ह्या प्रोसेसमध्ये असं किती वेळा झालंय आणि तू त्याच्यातून बाहेर कसा पडलास? तुझी कोपिंग मेकॅनिझम काय आहे त्याची? आधी आहे ना, एक सुरुवात अशी करतो की कमिंग आउट इज अ प्रोसेस आणि कधीच संपत नाही. एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ यू कम आउट टू समवन. त्यांचे डिफरंट रिॲक्शन्स असतात, त्यांची डिफरंट सेईंग असते, त्यांचा वेगळं विचार असतो. त्यांना सगळे विचार नाही करत माझ्याबद्दल, ते त्यांचे विचार माझ्यावर लादतात. अँड जसं आपण बोललो की प्रोसेस कशी होती, तर आय एम सॉरी, इट्स ओके, कम अगेन विथ युअर क्वेश्चन. ओके. सो मी तुला हे विचारत होते की असं किती वेळा झालं की तुझा मेंटल ब्रेकडाऊन झाला. पण आपण काय करूयात, आपण प्रोसेसवरच आलो. तर मला
तुला हे विचारायला जास्त आवडेल की तुझी कमिंग आउट प्रोसेस कशी होती, की तू आता ठरवलं इट्स ओके, दिस इज द ट्रूथ अँड नाव आपल्याला असंच पुढे जायचं. हा पॉईंट कधी आला? हा पॉईंट आला आफ्टर माय फर्स्ट ब्रेकअप, जेव्हा माझ्या आईला माझ्याबद्दल माहिती पडलं थ्रू माय सिस्टर. आय वॉज क्राईंग, मी खूप रडत होतो आणि ताई मला विचारायचा प्रयत्न करत होती, काय झालं, तू कशाला रडतोयस, मला काहीतरी बोल. तिला काहीतरी जाणवलं असेल, तिने 100, 200, 300 गोष्टी मला विचारल्यात, हे झालंय का, ते झालंय का. मग ती शेवटी विचारलं, प्रतीक आर यू गे, अँड आय स्टार्टेड क्राईंग. मी रडायला लागलो. तर दॅट्स हाऊ मी माझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगितलं. आईने ॲक्सेप्ट नाही केलं, ती म्हटली डॉक्टरकडे घेऊन जाते. म्हटलं खूप वर्ष मी ऐकलं, मी काहीच उत्तर नाही दिलं त्याला. मग तिला शेवटी मी एकदा बोललो, मला डॉक्टरची गरज नाही, तुला डॉक्टरची गरज आहे. तुझ्या बोलण्यावरून मला एकंदरीत असं वाटतं की तुझा आणि तुझ्या बहिणीचा बॉन्ड खूप छान असेल कदाचित. पण मला तुला हे विचारायचं की बऱ्याच वेळा असे गैरसमज असतात की जसं तुझ्या आईला वाटलं की हे काहीतरी सायकोलॉजिकल आहे, हे मेंटल आहे, तर मग तुला काय वाटतं आणि तू लोकांना नेमकं काय सांगशील की हे मेंटल आहे का नाही आहे किंवा काय आहे? सी इट्स नॉट मेंटल ऑल थिंग. वेळ द्यावा लागतो. आणि सी आय नो एव्हरीवन इन देअर लाईफ, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टीशी जात असतं आणि माझ्यासाठी हे वेगळं आहे, तुमच्यासाठी वेगळं असेल कदाचित. तर वेळ द्यावा लागतो. पर्सन इज ऑलरेडी ट्रॉमटाईज, तो ऑलरेडी खूप त्रासाने जातोय आणि त्याच्यामध्ये आपण जर त्याला अजून ॲज अ फॅमिली एक बेसिक एक्सपेक्टेशन असते फ्रॉम, इफ यू आर टॉकिंग अबाउट मी, मला माझ्या फॅमिलीकडून एक बेसिक एक्सपेक्टेशन आहे की ते मला सपोर्ट करतील. जर मी चुकीचं आहे तर ते मला समजवतील, पण आय वोंट एक्सेप्ट की ते मला ऐकून नाही घेणार. माझी एक एक्सपेक्टेशन आहे की ॲटलिस्ट माझ्या घरच्यांनी माझं ऐकून घ्यावं, मला समजून घ्यावं. आणि तिकडून सुरुवात होते. जेव्हा त्याला तो सपोर्ट नाही मिळत नाही, तेव्हा तो बाहेर लाईक ही ट्राय टू फाइंड फ्रेंड्स, शोधायचा प्रयत्न करतो. त्याला तिकडेही सपोर्ट मिळत नाही, तो कोणाशी ओपनमध्ये बोलू शकत नाही. अँड स्पेसिफिकली आय कम फ्रॉम अ स्मॉल टाउन जळगाव, जिकडे इट्स व्हेरी डिफिकल्ट. जिकडे लोकांना फक्त 2 टर्म्स माहिती आहेत, 3, बाई, माणूस आणि छक्का. दे कॉल इट छक्का, ट्रान्सजेंडर. सो विच इज नॉट व्हेरी लाईक, नाही वाटत ऐकायला, बिलकुल छान नाही वाटत ऐकायला. सी आय एम नॉट, मी रेसिस्ट नाही आहे. मी कोणाला मदत करायच्या अगोदर मी म्हणजे लोकांना मदत करतो ॲज अ शेल्टर होम, फॉर HIV ट्रीटमेंट, फॉर एनी मेडिकल पर्पज. मी सेक्शुअलिटीमध्ये कधीच हे नाही केलं आहे, कधीच हे विचार नाही केलं मी की मी स्ट्रेट माणसाला मदत करतोय किंवा बायसेक्शुअलला मदत करतोय किंवा ट्रान्सजेंडरला मदत करतोय. आणि माझं हेच मेसेज होतं जेव्हा मी मिस्टर गे वर्ल्ड इंडिया 2024 जिंकलो, तेव्हा माझं हेच म्हणणं होतं की लिव्ह अँड लेट पीपल लिव्ह. त्यांना जसं जगायचं आहे जगू द्या ना. आणि इट्स माय पर्सनल थिंग हुम आय शेअर माय बेड विथ. मी माझ्या फिलिंग्स किंवा मी माझं बेड कोणासोबत शेअर करतो ते माझी पर्सनल चॉईस आहे. त्याच्यात मला नाही वाटत त्याच्याबद्दल मला कोणाला जस्टिफिकेशन द्यायची गरज आहे. अँड ते लोकांना टॅक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव इन फ्यू डेज. पीपल जस्ट वॉन्ट टू बुली. समजून नाही घेत कोणी. देर आर व्हेरी लेस पीपल, खूप कमी लोक आहेत ज्यांना खरंच अवेअरनेस स्प्रेड करायची आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणि सुरुवात कशी आहे ना की आपले लोक ते सगळं रिलिजनशी जोडायचा प्रयत्न करत आहे. जर आपण बघितलं तर हिस्ट्रीमध्ये खूप गोष्टी आहेत विच सेज होमोसेक्शुअलिटी वॉज देअर, पण ही गोष्ट एक्सेप्ट नाही करत कोण. आता मी रिसेंटली खूप सारे व्हिडिओज बघितले, प्रेमानंदजी महाराज सुद्धा बोलले की असं फोर्स नका करू कोणाला तुम्ही लग्न करायला. आता ही इज वन ऑफ द बिगेस्ट लाईक सेंट इन माय ऑब्झर्वेशन हू इज सर्वायव्हिंग. सो तर माझं असं म्हणणं आहे की लिव्ह अँड लेट पीपल लिव्ह. जसं त्यांना जगायचं जगू द्या, ते कोणाला हार्म नाही करत आहे ना. अँड देर आर मोर इम्पॉर्टंट टॉपिक्स टू टॉक ऑन, जसं वॉर. देर आर लॉट ऑफ थिंग्स, स्प्रेड पीस रादर दॅन ऑल दिस टॉपिक्स. तू फार बरोबर म्हणजे फार महत्त्वाचं बोललास की माणुसकी सगळ्यात जास्त महत्त्वाची. जी तू बोलला की तू हेल्प करतोस तेव्हा तू हे नाही बघत की बाकी कोणत्या जेंडरचे आहेत किंवा काय. सो तसंच बघितलं गेलं पाहिजे आणि नक्कीच लोक ह्याच्यानंतर बघतील, आपण अशी अपेक्षा करू. पण तू आता बुलिंग बद्दल बोललास, तर मग स्कूलमध्ये तुझी कधी बुलिंग झाली आहे का किंवा असं काही झालंय का तुझ्यासोबत? सी आय वॉज मॅनली. मला बघून माझ्या शाळेत कोणाला असं
कदाचित जाणवलं नसेल की ही इज गे, पण मध्ये आपण खूप गोष्टींची जातो. कारण विचार असतो ना की मला अट्रॅक्शन नाही फिमेल्सबद्दल किंवा आहे मला पण मी कन्फ्युज्ड आहे. अँड ही खूप स्मॉल एज आहे, लाईक सगळं विचार करायला, या गोष्टी एक्सप्लोर करायला वेळ लागतो, स्वतःला समजायला वेळ लागतो. मी स्वतःला एका दिवसात एक्सेप्ट नाही केलं आणि मी हे पण एक्सपेक्ट नाही करत माझे घरचे मला एका दिवसात एक्सेप्ट करतील. तर बुलिंग तर खूप झाली, घरच्यांमध्ये पण झाली, बाहेर पण झाली, शाळेत पण झाली. ते काही पण लाईक लेम जोक्स, युजिंग गे, छक्का, हिजडा, दिस आर कॉमन फ्रेजेस पीपल यूज. इवन यू से इन ऑफिस स्पेस, आई वर्क विथ कॉर्पोरेट्स, होता है ये सब, काफ़ी कुछ होता है. खूप गोष्टीबद्दल आम्ही कधी बोलत नाही, इग्नोर करतो, पण होते, बुलिंग खूप होते. मला इतकं खूप जास्त फेस नाही करावं लागलं आय वुड से, कारण खूप जास्त लोक आहेत हु आर मेनली बट दे एक्ट लाइक फेमिनाइन, उनकी आवाज़ थोड़ी अलग होती है, तो तकलीफ होती है, उनको बहुत चीज़ों से गुजरना पड़ता है. पीपल कमेंट ऑन देअर वॉकिंग स्टाईल, त्यांना प्रत्येक ठिकाणी जज केलं जातं. सर त्रास खूप होतो, एव्हरी डे, प्रत्येक दिवशी ते खूप गोष्टींशी जातात, तर लढावं लागतं. आणि काही काही लोक आहे जे सोडून देतात, दम सोडून देतात, दे कमिट सुसाईड बिकॉज दे हॅव बीन टॉर्चर्ड इनफ, दे डोंट गेट सपोर्ट, फ्रेंड्स नसतात, एव्हरीवन कॉर्नर्स देम. अँड देर हॅव बीन सर्टन इन्स्टन्सेस, प्रंशू इज वन ऑफ द रिसेंट एक्झाम्पल्स, आणि खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत जे कधी आपल्याला ऐकायला भेटले नाही पण होतात. तर हे बुलिंग इज वन ऑफ द मेजर रिझन, कारण हे ना खूप वेगळं मेसेज पोहोचवतं ॲक्च्युली. इट्स नॉट अ टॉपिक ऑफ लाफिंग, म्हणजे लोक याला ॲज अ जोक स्प्रेड करतायत. अँड आय फील द मेसेज वी आर पासिंग, जे मेसेज आपण देतो आपल्या यंगर जनरेशनला, दॅट इज नॉट करेक्ट अँड गुड. हे बुलिंग ॲक्च्युली रॉंग आहे. पण मग तुला असं वाटतं का की स्कूल एज्युकेशनमध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं शिकवलं गेलं पाहिजे, किंवा म्हणजे तुला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? डेफिनेटली. बघा हे बेसिक थिंग्स आहे, याच्याबद्दल प्रोनाउन्स, काही बेसिक गोष्टी त्याच्याबद्दल शिकवायला पाहिजे. बिकॉज आपल्याला नाही माहीत आणि वी कांट से, आपण बोलू नाही शकत की कोण गे, कोण बायसेक्शुअल आहे, कोण स्ट्रेट आहे, कोण ट्रान्सजेंडर आहे, कोण इंटरसेक्स आहे, या गोष्टी नाही बोलू शकत आपण. अँड इट्स अ चॉईस, एव्हरी वन्स चॉईस, वॉट दे वॉन्ट टू बी, वॉट दे आर इंटरेस्टेड इन, वॉट दे फील कम्फर्टेबल इन. तर शिकवायला पाहिजे, बेसिक गोष्टी आहे. सी नॉलेजमध्ये म्हटलं आपण तर शाळेमध्ये खूप काही नॉलेज आपल्याला भेटतं, पण जेव्हा रिप्रोडक्शन किंवा काही असं टॉपिक येतं, सेक्स एज्युकेशन, 2 सेपरेट क्लास बसवले जातात, बॉईज डिफरंट, गर्ल्स डिफरंट. मी एक्सपिरियन्स केलं आहे. डेफिनेटली. अँड काही क्वेश्चन विचारायचे नाही, क्लासच्या अगोदर हे सांगून दिलेलं जायचं, जेवढं शिकवायचं आम्ही शिकवून देऊ, त्याच्यानंतर तुम्ही काय विचारायचं नाही. आय हॅव बीन इन कॉन्व्हेंट स्कूल अँड आय हॅव सीन दिस इन माय स्कूल. तर हे खूप बेसिक गोष्टी आहे, शिकवायला पाहिजे, कारण जे आपण मुलांना शिकवणार तेच ते करणार पुढे जाऊन. त्यांनी सुरुवात होते घरापासून आणि शाळेपासून, तर तिकडूनच सुरुवात करायला पाहिजे. मला पण असं वाटतं की शाळेमध्ये आपल्याला थोडंसं तरी हे शिकवलं पाहिजे. पण अजून एका ठिकाणी आपण हे शिकतो, एकदम मूवीज, फिल्म्समध्ये आता बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, पण ते जे आपण बघतो ते किती वास्तव आहे, किंवा किती, तुला काय वाटतं नेमकं की त्याच्यातून खरंच आहे, जे दाखवलं जातं तसं आहे का, काही अजून रियालिटी थोडी वेगळी? आता खूप काही प्रमाणात याला फक्त एक एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घेतलं जात होतं. पण रिसेंटली मूवी भूलभुलैया, आय बी ऑनेस्ट, मला ती मूवी नाही आवडली, पण एंडमध्ये जे मेसेज दिला, आय लाईक दॅट मेसेज. आय गिव्ह 10 on 10 बिकॉज ऑफ दॅट मेसेज. जे मेसेज स्प्रेड केला दॅट वॉज टोटली वर्थ इट. अँड खूप गरजेचं आहे, आपण काय मेसेज देतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. एंटरटेनमेंट इज अ पार्ट, पण आपण सोसायटीला काय बोलतोय, काय समजवतोय त्यांना बघा. कारण हिरो हिरोईन्स और यू से जे पण मोठ्या पडद्यावरती किंवा छोट्या पडद्यावरती काम करतात, लोक त्यांना आपलं आयकॉन मानतात, आयडल मानतात, लोकांना त्यांच्यासारखं व्हायचं आहे. तर नक्कीच या गोष्टी खूप मॅटर करतात की आपण काय दाखवतोय. आणि आता मी जर भूलभुलैया बघून बाहेर आलो थिएटरमध्ये, मला असं वाटतं की आय फील लिटिल
आय एम स्टील इन मूवी. थोडा वेळ मला असं वाटतं मी आता पण मूवीमध्ये. तर या गोष्टी खरंच इम्पॅक्ट करतात ऍक्च्युली. हां, पर्सनल लेवलवर मला करतात. बाकीच्यांनाही बघितलं. आपण मूवी बघून येतो, मग रात्री स्वप्न पण येतं कधीतरी. लाईक आय एम टॉकिंग रियालिटी. तर इम्पॅक्ट करतात आणि या चांगले मेसेज स्प्रेड करायला पाहिजे. नॉट ओनली फॉर एंटरटेनमेंट पर्पज बट ऑल्सो टू मेक आवर सोसायटी अवेअर. डेफिनेटली. मला असं वाटतं की सोसायटी अवेअर होती आणि होईल. पण मग तू सोसायटीतल्या लोकांना काय सांगशील की त्यांनी ह्याच्याकडे काय दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे? बघा, माझा मेसेज सिम्पल आहे. मी गे आहे आणि तुमचा मुलगा माझ्यासोबत राहून गे होईल असं नाही. आय हॅव हंड्रेड्स ऑफ स्ट्रीट फ्रेंड्स हू स्टे विथ मी, हू कन्सिडर मी ब्रदर. आय हेल्प देम. नथिंग इन दॅट वे. बट इट्स समथिंग व्हाट माई चॉइस इज. और ऐसा किसी को कॉर्नर कर देना वो ठीक नहीं है. अभी डिसेबल लोगों के साथ भी काफ़ी लोग ऐसा करते हैं. दे मेक फन ऑफ देम. सो इट्स नॉट गुड. सोसायटी शुड कन्सिडर वन थिंग की जगात वेगवेगळी लोक आहेत. कास्ट है, कलर है, सेक्शुअलिटीज है. या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवर बायसिझम नको. आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ना ऑलरेडी आपल्याकडे ज्याच्याशी आपण ऍक्च्युअली चर्चा करू शकतो, इम्पॉर्टन्स देऊ शकतो. आणि बघ कसं आहे, मी पण टॅक्स पे करतोय हे की नाही. whomsoever is earning paying tax, I am equally a citizen of India as any other person. So it's a right of every citizen to get respect and all basic rights which everyone should get. इवन दो जर गव्हर्नमेंट एक्सेप्ट करत असेल नाही असेल, पण मी तर टॅक्स पे करतोय ना. आय ऑल्सो हॅव सर्टन, माझे पण काहीतरी राईट्स आहेत. की आता तू एक गैरसमज सांगितलास मला की लोकांना असं वाटतं की तुझ्यासोबत राहिलं की असं हे. तर मग तुला असं काय वाटतं की अजून काही गैरसमज आहेत जे लोकांनी ठेवले नाही पाहिजेत कम्युनिटीबद्दल? खूप आहे. एज्युकेशन किंवा त्यांना असं वाटतं की यांच्यासोबत राहिलं की आपल्या मुलांची रेप्युटेशन जाईल, आपल्या मुलांना मुलगी नाही भेटणार किंवा मुलं नाही भेटणार आणि यांच्यासारखे होईल. खूप बायसिझम पण आहे याच्याबद्दल. लाईक नो मॅटर, फरक नाही पडत किती चांगले तुम्ही आहात, पण जसं तुम्ही जे कोणासोबत जर तुम्ही राहताय, माझ्यासोबत तरी इट्स ओके, बट पीपल लाईक ट्रान्सजेंडर पीपल ते खूप चांगले असतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही बघितलेलं असतं. त्यांना कोणी जॉब देत नाही, ते जर बेक करतायत. आता ते बेकिंग पण बंद केली. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट. काही स्किल इंट्रोड्यूस करा ना, गव्हर्नमेंट प्लॅनमध्ये काहीतरी आणा, स्किल हे करा, कारण त्यांना जॉब मिळेल असं काहीतरी करा. कारण त्यांना कोणी जॉब नाही देणार, कोणी त्यांना काही नाही देणार, तर ते करणार काय शेवटी? ते बेकच करणार. कारण मी माझ्या घरात त्यांना कामाला नाही ठेवू शकत. इवन इफ आय वॉन्ट टू, सोसायटी वॉन्ट अलाउ. खरंच. सो थिंग्स सुरू होतात एकदम ग्राउंड लेवलवरती, आपल्या घरापासून. तिकडे कोणाला काम नाही करायचं आहे. सगळ्यांना असं वाटतं की गे कोणाच्या घरी असलं चालेल, बाजूच्यांच्या घरी असलं चालेल, फक्त माझ्या घरी नको. दॅट्स कॉमन मेंटॅलिटी. याला जोडून मी तुला एक प्रश्न विचारते की जर तुला अशी पॉवर भेटली की तुला एक काहीतरी लॉ आपल्याला चेंज करायचा, एक कायदा आणायचा आहे कम्युनिटीसाठी, तर तो काय करशील किंवा काय आणशील? एज्युकेशन खूप गरजेचं आहे. कारण खूप लोक मी ॲटलिस्ट बघितलंय खूप फेस करतात. त्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे पुढे, जस्ट बिकॉज ऑफ देअर वे दे लुक, द वे दे बिहेव, द वे दे टॉक. त्यांच्यासोबत खूप बायस होतं. त्यांना कधी कधी कॉलेजमधून पण हे होतं. एज्युकेशन सांग, वर्किंग सेक्टर सांग, सगळ्या ठिकाणी हे होतं. तर मला वाटतं की त्यांना एवढं एज्युकेशन द्यायला पाहिजे, एवढं त्यांना फॅसिलिटीज अवेलेबल करायला पाहिजे. आरक्षणाच्याबद्दल नाही बोलणार मी, पण त्यांना एवढे फॅसिलिटीज अवेलेबल करायला पाहिजे की ते स्वतःच्या पायावरती उभे होऊ शकतात. आणि बघ, माझ्या कंडिशनमध्ये गोष्ट वेगळी आहे, पण देर आर पीपल ज्यांना घरातून काढून टाकतात. आता मला घरच्यांनी जर काढलं असतं तर थिंग इज डिफरंट. आय एम सेल्फ डिपेंडेंट, नॉट एव्हरी वन इज.
मी घरच्यांना सांगितलं माझ्याबद्दल, तेव्हा मी सेल्फ डिपेंडंट होतो. पण खूप लोक आहेत जे 15, 16, 17, 18 वर्षाचे, त्यांच्या जीवाला धोका पण असतो की त्यांनी घरी जर सांगून दिलं तर त्यांना मारून टाकतील. माझ्याकडे येतात असे केसेस. मी हेल्प केली अशा लोकांना, माझ्या घरी ठेवलंय. तर खूप खूप जेव्हा हे केसेस घडतात ना, ज्याच्यावरती बीतते नाही या सगळ्या गोष्टी, त्याला म्हणजे तोच जाणू शकतो. वी कॅन जस्ट ट्राय टू हेल्प देम, बट द इंडिव्हिज्युअल पर्सन नोज की घरच्यांचं जर सपोर्ट तुमच्या डोक्यावरून गेलं, आई वडील, वर्ल्ड, दिस पीपल आर वर्ल्ड, अँड तेच लोक जीव घ्यायला येतात. इट इज रिअली सॅड. पण मग हे खूपच गंभीर आहे ऍक्च्युली, की जेव्हा तुमचे आई वडीलच तुम्हाला क्षणात असं म्हणतात की नाही आता तू जा. पण मग तू अशा लोकांना काय सांगशील की ह्या सगळ्यावर तुम्ही कसं काम केलं पाहिजे, किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, कसं बाहेर पडलं पाहिजे? अशी काही लोक असतील ज्यांना अजून त्यांच्या आयडेंटिटी बद्दल क्वेश्चन असेल, त्यांना काय सांगशील? एक्झॅक्टली. तर हे लोक 18 पासून पण आहे, आणि पर्सनली मी अशा लोकांना पण ओळखतो जे 45 इयर्सचे किंवा 50 इयर्सचे, दे आर नॉट आउट टू देअर फॅमिली. म्हणजे त्यांना एक मुखवटा घालून अशी लाईफ जगावी लागते जे त्यांना आवडत नाही. इट इज व्हेरी हार्ड. व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड. इट्स लाईक प्रिटेंडिंग टू बी समवन हुम यू आर नॉट, जस्ट टू मेक सोसायटी and your family feel that they are okay. तर माझं हेच बोलणं आहे बघ, इट्स नॉट मस्ट टू कम आउट, बट इट्स इम्पॉर्टंट टू लिव्ह आवर लाईफ. आपलं आयुष्य जगायचं खूप महत्त्वाचं आहे. बघ, मला बाहेर कोणाला नाही सांगायची गोष्ट वेगळी, ती कम्प्लिटली माझी चॉईस आहे, कारण इट डिपेंड्स. जस्ट एक्झाम्पल, इफ आय एम फ्रॉम पॉलिटिकल बॅकग्राऊंड अँड इफ माय सन इज गे, त्याला तर भीती वाटेल ना की मी जर बोललो माझ्या आई वडिलांना तर मारून टाकतील मला, 100%, किंवा मला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील, काहीतरी करतील. तेवढी पॉवर आहे त्यांच्याकडे. तर असा मुलगा काय करणार? मी माझ्या एक मित्राला सुसाईड कमिट करताना बघितलं. ही इज डेड नाव. ही कमिटेड सुसाईड. आय वॉज स्पीचलेस. आय वॉज लाईक, मला कॉल केलं असतं तू, कारण मी बोलायचो. पण त्यांनी जेव्हा सुसाईड केला मला नंतर माहीत पडलं. तर खूप डिफिकल्ट आहे. अशा वेळी आपल्याला करेक्ट सपोर्ट नाही मिळत. आणि आय वुड से की ट्राय टू फाइंड पीपल. इट्स नॉट मस्ट, हे गरजेचं नाही की 100 लोकांना तुमच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. ट्राय टू फाइंड दॅट वन पर्सन. एक मित्र किंवा घरच्यांकडून एक सपोर्ट बघा. जसं मी ताई बघितली, ताईशी शेअर केलं, तिच्याशी शेअर करा, किंवा असं कोणी पर्सन तुमचा ट्रस्टवरती ज्याच्याशी तुम्ही शेअर करू शकता. यू वोंट कीप, म्हणजे तुम्ही स्वतः मध्ये न ठेवता कोणाला दुसऱ्याला तरी बोला जिकडे तुम्हाला सेफ वाटते. अँड ओनली इवन इफ यू वॉन्ट टू कम आउट टू युअर फॅमिली, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सिच्युएशन बघा. तुम्हाला काय वाटतं, तुमची फॅमिली एक्सेप्ट करेल की नाही, त्यांचं काय रिॲक्शन असेल. जर ते तुम्हाला जर असं जाणवतं की तुमची लाईफ अजून क्रिटिकल होईल, हे बोलून नका बोलू, प्लीज नका बोलू. हे तू स्वतः सांगतोस? मी स्वतः सांगतो. थोडं वेळ घ्या, सपोर्ट घ्या. खूप NGOs आहेत, खूप लोक आहेत माझ्यासारखी जी मदत करायला येतात. त्यांना अप्रोच करा, त्यांच्याशी विचारा काय करू शकतो. बघा, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, अँड देर इज अ पर्सनलाइज सोल्युशन फॉर एव्हरीवन. आणि मी कशाला सांगू शकतोय, कारण मी असे खूप केसेस विटनेस केले, NGOs सोबत विटनेस केले, एअरपोर्टवरून लोकांना रेस्क्यू केलंय, पोलिसांशी भांडण केलंय एअरपोर्टवरती आणि त्यांना रेस्क्यू केलंय. पोलीस पण अशा लोकांना सपोर्ट करताय. आय हॅव बीन थ्रू मल्टिपल इन्स्टन्सेस इन पास्ट. पुणे एअरपोर्टवरती पण आम्ही 2-3 कपलला रेस्क्यू केलंय. फॅमिली नी लॉस्ट कंप्लेंट, फेक कंप्लेंट रजिस्टर केली. मुलगी रोज घरी बोलत होती की मी माझ्या पार्टनरसोबत आहे, पण आता घरच्यांनी फेक कंप्लेंट फाईल केली. तर आता शेवटी ती बिचारी एकटी पडली, आणि आई तिला बोलली कानात की तू नाही जर घरी आली तर मी स्वतःला काहीतरी करून टाकेल. आता ती गेली, तिला काहीतरी सांगून काहीतरी 2-3 हात कानाखाली लावून घेऊन गेले तिला. आता कोणाला माहिती ती कुठे. तर सपोर्ट इज मस्ट. अँड आपण काय स्टेप्स घेतो याच्यावरती डिपेंडेंट असतं की आपलं उद्या कसं असणार आहे.
तर फाइंड सपोर्टिव्ह ग्रुप्स, टॉक टू पीपल. अँड इट्स नॉट मस्ट की आजच आपल्याला जगाला सांगायचं आपल्याबद्दल की आय एम गे और आय एम बायसेक्शुअल और आय एम स्ट्रेट. नो नीड टू. लिव्ह युअर लाईफ. आणि कम आउट तेव्हा जायची गरज आहे, तेव्हा जगासमोर यायची गरज आहे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल आहात. दॅट्स मस्ट. युअर कम्फर्ट इज मस्ट. इफ यू फील तुम्हाला कोणाला सांगायचं नाही तुमच्या सेक्शुअलिटीबद्दल, तुम्ही असे धोके आहात, दॅट्स ओके, तुमची इच्छा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला बोलायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे, मला ओरडून ओरडून सांगायचं आहे, ते तुमची इच्छा. पण माझं म्हणणं असंच आहे की हा डिसिजन कधी एकटे नका घेऊ. तुम्हाला फॅमिलीशी जरी बोलायचं असेल तर कोणीतरी हवं असलं तुमच्या बाजूला, तुमची ताई किंवा मैत्रीण किंवा टीचर, एनीवन. यू शुड हॅव समवन बाय युअर साईड सो दे कुड सपोर्ट यू. नाही, तू फार 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 महत्त्वाची गोष्ट बोलला. कारण आता यंगस्टर्समध्ये फार असतं की नाही चला आपण सांगू आणि हे करू. तर त्याच्या आधी तुम्ही थोडंसं इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे, थोडासा विचार करणं गरजेचं आहे, कुणाशी तरी बोलणं गरजेचं आहे. इवन तू जे काम करतोयस त्या संदर्भात तुझ्याशी बोलणं गरजेचं आहे इफ कुणाला असा प्रॉब्लेम असेल तर. आणि फार 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 आवडलं मला. कारण आपण विचार करतो की फार रॅन्डम दरवेळेस माणूस विचार करतो, पण त्याच्याऐवजी कुणाशी तरी बोलणं जास्त गरजेचं आहे. आणि ह्याच नोटवर आपण आपला पॉडकास्ट एंड करूयात. थँक्यू सो मच फॉर द पॉडकास्ट. थँक्यू. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सो गाईज, तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा एपिसोड. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड. अँड थँक्यू सो मच प्रतीक. मोस्ट वेलकम.